प्रेक्षक हो, नमस्कार. जय श्री स्वामी समर्थ. तर आपण पाहत आहोत वेगवेगळ्या राशींचे विवाह जोडीदार कसे असावेत आणि कोणत्या राशीबरोबर त्यांचे जमेल, नाही जमेल, कोणत्या राशीवर विवाह करणे योग्य आहे, कोणत्या राशीबरोबर विवाह करणे योग्य नाही, ते पाहूया. गेल्या व्हिडिओमध्ये आपण वृषभ राशीबद्दल पाहिले. आता आपण त्या पुढची राशी मिथुन राशीबद्दल पाहूया. तर मिथुन राशी ही एक वायू राशी आहे. आणखी एक बुद्धिमान राशी आहे. मिथुन राशीच्या व्यक्ती अत्यंत बुद्धिमान असतात, चलाक असतात. परंतु ही राशी एक 30वी राशी आहे. त्यामुळे या राशी निर्णय घेण्यामध्ये एकदम कमकुवत असतात. वेळेत निर्णय घेऊ शकत नाही. त्यामुळे त्यांचे निर्णय चुकतात आणि बऱ्याच वेळा चुकीचे निर्णय घेतात. आणखी चुकीच्या प्रकरणामध्ये अडकतात. आणखी त्याचा त्यांच्या आयुष्यावर परिणाम होतो, त्यांना ते भोगायला लागते. त्यामुळे अशा व्यक्तींनी मिथुन राशीने मन स्थिर करणे योग्य आहे. आणखी तरच त्याचा निर्णय योग्य होईल. आणखी निर्णय घेण्यामध्ये दिरंगाई जास्त करतात. त्यामुळं हातातली गोष्ट निसटून जाते. आणखी मग खराब गोष्ट हातामध्ये येते. प्रत्येक वेळी ते विचार करतात की याच्यापेक्षा चांगली गोष्ट पाहिजे. परंतु जेव्हा चांगली गोष्ट समोर आलेली असते तेव्हा ते त्याचा विचार करत नाहीत. त्याच्यामध्ये दोष काढत राहतात. आणखी त्यानंतर ते हातची निसटल्यावर त्यांना माहिती पडतं अरे ती चांगली गोष्ट होती, परंतु तोपर्यंत वेळ निघून गेली असते. तर अशा या मिथुन राशीच्या व्यक्तींबरोबर विवाह कोणाचा योग्य राहील हे पाहूया. मिथुन राशी ही एक डबल माइंडेड आहे. त्यामुळे अशा व्यक्तीबरोबर एखादी स्थिर व्यक्तीच टिकू शकेल. जर समोरची पण डबल माइंडेड व्यक्ती असेल तर खूप कठीण होईल. 3 दिशावी राशी आहेत, मीन, कन्या आणखी मिथुन. त्यातली मिथुन ही राशी जास्त दिशाभावी आहे, जास्त घाई करणारी, चुकीचे निर्णय घेणारी आहे. त्याच्यानंतर मिथुन ही राशी सगळ्यात जास्त घाई करते, आणखी निर्णय चुकवते. त्याच्यानंतर मीन राशी, आणखी त्याच्यानंतर कन्या राशी. कन्या राशी त्यामध्ये बऱ्यापैकी आहे, कारण ती विचार करून निर्णय घेते, चिकित्सा करून निर्णय घेते. त्यामुळे त्यांचा निर्णय हा एकदा घेतल्यावर मग फिक्स असतो, बदलत नाही. तसे मिथुन राशीचे नाही. तर अशा मिथुन राशीबरोबर एक मेष राशी पकडली तर मेष राशी ही एक अग्नी राशी आहे. आणखी ही वायू राशी आहे. मेष राशी मंगळाची राशी आहे, मिथुन ही बुधाची राशी आहे. त्यामुळे दोन्ही परम शत्रू ग्रह आहेत. त्यामुळे या दोघांचे कितपत पटेल हे सांगता येत नाही. पटण्याची शक्यता कमी आहे. काही वेळा पटेल पण, परंतु त्यांचे टिकेल किती हे सांगता येत नाही. त्यामुळे मिथुन राशीवाल्यांनी मेष राशी ही टाळलीच पाहिजे, कारण मेष राशी ही तडकाफडकी राशी आहे, तापट आहे राशी आहे. जर त्यांचे कन्फ्युजन वगैरे केले तर मेष राशी एक संतापू शकते, आणखी त्याचा परिणाम मिथुन राशीवाल्यांना भोगायला लागू शकतो. त्यानंतर आहे वृषभ राशी. वृषभ राशी ही शुक्राची मित्र राशी आहे. मिथुन राशीची आणखी शुक्र राशीची व्यक्ती ही स्थिर असते. त्यामुळे मिथुन सारख्या गडबड करणारी राशी, कन्फ्युजन करणाऱ्या राशीसाठी वृषभ राशी ही योग्य असेल. ती त्यांना व्यवस्थितपणे हँडल करू शकते, आणखी स्थिर राहून त्यांना निर्णय घेण्यास मदत करू शकते, जर त्यांनी त्याच्याप्रमाणे वागले आणि त्यांचे ऐकले तर. त्यामुळं वृषभ राशी ही मिथुनसाठी योग्य आहे. मिथुन रास जर असेल तर पत्रिका व्यवस्थित पाहायला लागेल, कारण दोन्ही द्विस्वभावी राशी, गडबड करणारी राशी, गोंधळ करणारी राशी. त्यामुळे दोघांनी जर गोंधळ केला तर त्यांचा संसार कसा चालेल हे सांगता येत नाही. त्यामुळं या दोन्ही राशीचा एकमेकांचा विवाह जर झाला तर कितपत टिकेल हे सांगता येत नाही. परंतु मिथुन राशी म्हणजे स्वराशीच आहे. त्यामुळे फक्त एकच चरण नसावा एवढं लक्षात घेऊन यांचा विवाह जर बाकीचे गुण व्यवस्थित जुळत असतील तर जमायला हरकत नाही. यानंतर कर्क राशी आणखी मिथुन राशी. कर्क ही चंद्राची राशी आहे, मिथुन ही बुधाची राशी आहे. चंद्र आणखी बुध एकदम कट्टर शत्रू तर नाही आहेत. आणखी कर्क ही पण एक स्थिर राशी आहे, थंड राशी आहे. त्यामुळे मिथुनला ही पण राशी योग्य प्रकारे हँडल करू शकते. त्यामुळे मिथुन राशीने कर्क राशीबरोबर जर बाकीचे गुण व्यवस्थित जुळत असतील तर त्यांनी विवाह करायला हरकत नाही.
त्यानंतर आहे सिंह राशी. सिंह राशी ही शत्रू राशी आहे. मिथून बुधाचा रवी हा शत्रू आहे, त्यामुळं त्यांच्यामध्ये कितपत पटेल हे सांगता येत नाही. आणखी रवी हा राजा आहे, आणखी त्याला असे फालतू गडबड केलेली आवडत नाही. आणि मिथुन राशी ही ऐनवेळी काही ना काही गडबड करत असते. आणखी त्यामुळं जर त्याने अशी काही गडबड केली, रवीच्या दराऱ्याचा शिकार बनू शकतात. आणखी त्यामुळे त्यांना यातना भोगायला लागू शकतात. आणखी म्हणजे त्यामुळे त्यांच्या संबंधांमध्ये एक गडबड होऊ शकते, संबंधामध्ये कटुता येऊ शकते. आणि मिथुन राशी जरी बुद्धिमान राशी आहे, द्विस्वभाव असली तरी, परंतु त्यांना त्यांच्या बुद्धीवर एक अभिमान असतो. आणखी तो जर अभिमान तुटला तर ते लोक रागावू शकतात. आणखी त्यामुळे त्यांच्या समस्या निर्माण होऊ शकते. त्यामुळे रवी बरोबर मिथुन म्हणजे सिंह बरोबर मिथुनचा विवाह योग्य ठरणार नाही. त्यानंतर आले मिथुन आणखी कन्या. मिथुन आणखी कन्या ह्या दोन्ही द्विस्वभावी राशी आहेत. आणखी दोन्ही बुधाच्या राशी आहेत. दोन्ही बुद्धिमान राशी आहेत. वायू राशी नंतर बुद्धिमान राशीमध्ये कन्या राशीचा नंबर लागतो. त्यामुळे कन्या राशी ही बुद्धिमान राशी आहे, मिथुन राशी ही बुद्धिमान राशी आहे. दोन्ही बुद्धिमान राशी आहे, बुद्धीची टक्कर होणार इथे. परंतु कन्या राशी ही निर्णय विचार करून घेते. आणखी निर्णयामध्ये सहसा जास्त फेरफार करत नाही, जशी मिथुन करते. दोन्हीही तशा द्विस्वभावी राशी आहेत, पण यामध्ये स्थिरतेचा विचार केला तर यामध्ये कन्या ही श्रेष्ठ आहे मिथुनपेक्षा. मिथुन ही कन्यापेक्षा बुद्धिमान आहे, परंतु त्यांच्या निर्णय क्षमतेमध्ये कमी असल्यामुळे ते लोक वरचढ ठरू शकत नाहीत, असं होतं. त्यामुळे परंतु दोन्ही बुधाच्या राशी आहेत, दोघांची विचारशक्ती त्याच प्रमाणाची आहे. आणखी दोन्ही व्यापारी तत्वाच्या राशी आहेत, त्यामुळे या दोन्ही राशींमध्ये जमण्याची शक्यता जास्त असते. आणखी यामध्ये ह्या दोन राशी एकत्र आल्या तर त्यांची प्रगती होण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे कन्या आणखी मिथुनने कन्याबरोबर विवाह करायला हरकत नाही. त्यानंतर आली तूळ राशी. तूळ राशी देखील मिथुनची मित्र राशी आहे, शुक्राची रास आहे, त्यामुळे यांच्यामध्ये पण जमायला हरकत नाही. तूळ राशी ही तशी म्हटली तर व्यावहारिक राशी आहे, परंतु तूळ राशीचा मेन प्रॉब्लेम आहे की ती कंजूस राशी असते. तूळ राशीचे लोक सहसा पैसे सोडत नाहीत आपल्याकडून. आणि दुसऱ्याकडचे पैसे कसे मिळतील, कसे वसूल करायचे, किती वसूल करायचे ते त्यांना अगोदर ठरले असते. ते त्यांनी अगोदरच ठरवले असते आणि त्याप्रमाणे ते वसूल करतात. मिथुन राशी ही स्वच्छंदी राशी आहे, खेळकर राशी आहे आणि त्या एकदम व्यवहारी वागू शकत नाहीत, परंतु ठीकठाक आहेत. आणखी तूळ राशीबरोबर त्यांचे व्यवस्थित जमू शकते, तसं काही समस्या नाही. बाकीचे गुण जमत असतील तर तूळ राशीचा विचार देखील मिथुन राशीवाले करू शकतात, परंतु त्यांना एक व्यावहारिक जीवन जगण्याची तयारी ठेवणे आवश्यक आहे. त्याप्रमाणे त्यांना ॲडजस्टमेंट करणं आवश्यक आहे. त्याच्यानंतर आली तूळ राशीनंतर आली वृश्चिक राशी. वृश्चिक राशीचा नंबर 8वा येतो. आणखी या राशीचा मिथुनचा 3रा, यामध्ये षडाष्टक योग तयार होतोय. त्यामुळं मिथुनने वृश्चिक राशीचा विवाहासाठी विचार करू नये, कारण षडाष्टक योगामध्ये भांडण, तंटे, आणखी परिवारामध्ये समस्या निर्माण होऊ शकतात. त्याच्यानंतर धनुराशी. धनुराशी ही द्विस्वभावी राशी असली तरी गुरुची राशी आहे. आणि गुरु आणखी बुध हे न्यूट्रल असतात, शत्रू पण नाही, मित्र पण नाही. त्यामुळे यांच्यामध्ये बाकी जर गुण जुळत असतील तर यांच्यामध्ये विवाह करण्यास हरकत नाही. धनुराशी ही गुरुची राशी असल्यामुळे ते मिथुनला समजून घेण्याचा प्रयत्न करू शकते, परंतु धनुराशी तशी शांत राशी नाही आहे, चुळबुळ करणारी राशी आहे, गडबड करणारी राशी आहे. आणखी निर्णय घेण्यासाठी खूप घाई करणारी राशी आहे, परंतु जेव्हा निर्णय घेण्याची वेळ येते तेव्हा कच खाणारी राशी आहे. परंतु मिथुनच्या स्वभावाबरोबर यांचे थोडेफार जुळू शकते. मिथुन राशी पण तशीच आहे, ऐन निर्णयाच्या वेळी पाठी धरते, आणखी त्यामुळे त्यांची समस्या निर्माण होते. त्यामुळे धनु आणखी मिथुन यांना विवाह करण्यास हरकत नाही. त्यानंतर आली मकर राशी. मकर राशी आणखी मिथुन राशी यांचा देखील षडाष्टक योग येतो. त्यामुळे मकर आणखी मिथुन यांचा विवाहाचा पण विचार करणे योग्य वाटत नाहीये. भले दोन्ही मित्र ग्रह आहेत, मित्र ग्रहाच्या राशी आहेत, तरी पण त्यांच्यामध्ये जुळणे खूप कठीण आहे. मकर ही थंड राशी आहे, शांत बसून राहणारी राशी आहे, लवकर निर्णय घेणारी नाही अशी आहे.
कोणत्याही ॲक्टिव्हिटीमध्ये ह्या व्यक्ती सहजासहजी पार्टिसिपेट करत नाहीत. आणि मिथुन राशी ही कशी ॲक्टिव्ह राशी आहे, त्यामुळे मकर आणखी मिथुन यांचे जमणे खूप कठीण आहे. आणि त्याचबरोबर ही एकमेकापासून मिथुनपासून मकर ही 8वी रास आहे, त्यामुळे षडाष्टक योग येतो, त्यामुळे यांचा विवाह करणे योग्य ठरत नाही. त्याच्यानंतर आणि कुंभ राशी, कुंभ ही बौद्धिक राशी आहे, आणखी मिथुन ही बौद्धिक राशी आहे. त्यामुळे या दोघांचे जमणे फारसे कठीण नाही. यानंतरची राशी आहे कुंभ राशी आहे, ती कशी बुद्धिमान राशी आहे. बुद्धिमान म्हणजे एक सखोल ज्ञानाची कारक आहे. मिथुन हा वरचे ज्ञान, लेटेस्ट ज्ञान, सायंटिफिक ज्ञान, कॉम्प्युटर, मोबाईल याचे ज्ञानामध्ये अग्रेसर असते. आणखी जी कुंभ राशी आहे ती सखोल ज्ञानामध्ये अग्रेसर आहे. परंतु दोन्ही बौद्धिक राशी आहेत, दोन्ही मित्र ग्रहाच्या राशी आहेत, त्यामुळे इतर गुण व्यवस्थित जुळत असेल तर मिथुन आणि कुंभ यांचा विवाह करण्यास हरकत नाही. त्यानंतर शेवटची रास आली मीन. ही देखील गुरुची रास आहे. पुन्हा एकदा या राशींमध्ये या दोन्ही 30वी राशी आहेत, परंतु यांच्यामध्ये केंद्र योग होतो. परंतु दोन्ही 30वी राशी आहेत, आणखी दोघांमध्ये थोडेफार कनेक्शन जुळू शकते. पुन्हा एकदा गुरुची आणखी बुधाची रास आहे, त्यामुळं गुरु हा बुधाला समजून घेऊ शकतो. त्यामुळं या व्यक्तींना जर बाकीचे गुण जमत असेल तर विवाह करणे ठीक आहे. म्हणजे इतर जर विवाह जुळत नसेल लवकर तर त्यावेळी असे निर्णय घ्यावे लागतात, आणखी असे विवाह जुळवावे लागतात. जेव्हा माणसाचे वय वाढते तेव्हा त्यांचे जे गुण असतात ते वाईट गुण असतात ते हळूहळू कमी होत जातात अनुभवाप्रमाणे. त्यामुळं जर 40 वर्षाच्या वरती जर विवाह करत असेल व्यक्ती तर तेव्हा त्यांचे हे निगेटिव्ह गुण जास्त त्यांनी गृहीत धरले पाहिजेत, आणखी त्याप्रमाणे त्यांनी ॲडजस्टमेंट करून विवाह करायला पाहिजे. तर मित्रांनो, ही होती माहिती मिथुन राशीचा जोडीदार कसा असावा याबद्दल. आपल्याला जर माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा व्हिडिओला, आणखी जीवन प्रकाश चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. तर ठीक आहे, पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसह. कर्क राशीवर बोलूया त्यावेळी. तोपर्यंत जय श्रीराम, जय श्री स्वामी समर्थ. धन्यवाद. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.